श्री स्वामी समर्थ। महाकुंभ 2025 महाकुंभ दरम्यान ग्रहाचा विशेष योग, राशीवर कसा असेल प्रभाव, जीवनात काय बदल घडून येतील हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तुम्ही ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवा की ठेवू नका, पण ती वेळ मानसिक शांती, समाधान आणि स्वतःला समजून घेण्यासाठी उत्तम असते। तसेच एखादा बदल, नवीन संधी किंवा समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठी महत्त्वाचा ठरतो। सनातन धर्मानुसार ऋषीमुनींनी जलस्रोतांवरील खगोलीय पिंडाद्वारे ऊर्जा शोषण आणि विकिरणाचा प्रभाव या गणनेवर कुंभ, अर्धकुंभ आणि महाकुंभ या पर्वाची रचना केली। म्हणून कुंभमेळा 12 वर्षांनी एकदा, अर्धकुंभ 6 वर्षात आणि महाकुंभ 144 वर्षात होतो। ग्रह आणि कुंभमेळा यांचा संबंध। कुंभमेळा 12 वर्षातून एकदा आयोजित केला जातो। कुंभमेळा म्हणजे गुरु आणि सूर्याच्या ऊर्जेचा उत्सव आहे। जेव्हा गुरु ग्रह कुंभ राशीमध्ये भ्रमण करतात आणि ग्रहांचा राजा सूर्य मेष राशीमध्ये उच्च स्थितीत असतो, तेव्हा कुंभाच्या ऊर्जा स्रोताचा विसर्जन हरिद्वारमधील गंगा येथे होतो। तर जेव्हा सूर्य आणि गुरु कुंभ राशीवरून सप्तम सिंह राशीत संक्रमण करतात, तेव्हा त्याचे विकिरण कुंभ राशीवर सर्वाधिक असते। दरम्यान नाशिकच्या गोदावरी नदीवर त्यांचा सर्वाधिक प्रभाव असतो। ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार ग्रहांची विशिष्ट कोनीय स्थिती नदीच्या पाण्यात एक औषधी प्रभाव निर्माण करते, ज्यामुळे विशेष ग्रहस्थितीमध्ये स्थान केल्यास अमृत फल प्राप्त होते। सूर्य मेष राशीमध्ये आणि गुरु सिंह राशीमध्ये असताना मेष राशीला सर्वाधिक ऊर्जा प्राप्त होते आणि म्हणूनच उज्जैनच्या शिप्रा नदीवर कुंभमेळ्याचे आयोजन केले जाते। अमृत महाकुंभ कधी आहे? वृषभ राशीतील गुरु आणि सूर्य मकर राशीमध्ये संक्रमण करताना कुंभ लागतो, जिथे मकर राशीवरील सूर्य गुरु दृष्टी क्षेत्रात आल्यामुळे कुंभमेळा प्रयागराजमध्ये साजरा केला जातो। यावर्षी 144 वर्षांनी महाकुंभ 21 तारखेला सुरू होणार आहे, जेव्हा 7 ग्रह एका रांगेत येतील। यामुळे हा महाकुंभ अमृत महाकुंभ म्हणून ओळखला जाणार आहे। बुध, शनी, शुक्र, गुरु, मंगल, नेपच्यून आणि युरेनस हे ग्रह जेव्हा एका रेषेत येतात, तेव्हा त्यांचा प्रभाव देश आणि प्रत्येक राशीवर पडतो। अशी दुर्मिळ घटना 1962 मध्ये घडली होती आणि भविष्यात 2050 मध्ये घडेल। 28 फेब्रुवारीपर्यंत हे सर्व ग्रह एकाच रेषेत राहतील आणि हा एक अद्भुत संयोग असून त्याचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचा प्रयत्न करायला हवा। ज्योतिषशास्त्रावर विश्वास ठेवा की ठेवू नका, पण ती वेळ मानसिक शांती, समाधान आणि स्वतःला समजून घेण्यासाठी उत्तम असते। तसेच एखादा बदल, नवीन संधी आणि समृद्धीच्या दिशेने एक पाऊल पुढे जाण्यासाठी महत्त्वाचा असतो। तुम्ही आकाशात पाहिले तर हे 7 ग्रह दक्षिण पश्चिमेपासून पूर्वेकडे पाहता येतील, म्हणजेच मकर, कुंभ, मीन, मेष, वृषभ आणि मिथुन या राशींच्या क्षेत्रात ते येतात। यावेळी या ग्रहांच्या ऊर्जेचा सर्वाधिक प्रभाव कर्क, सिंह, कन्या आणि वृश्चिक राशीवर पडेल। Thank you for watching this video. Like, share and subscribe this channel.